एका गावामध्ये राहणाऱ्या एका परिवारातील जे कुटुंब आहे ते रात्री निवांत झोपलं होतं, जेवण बिवण करून संध्याकाळी झोपल्यानंतर अचानक त्या घरामध्ये असणारी जी 19 वर्षीय तरुणी होती हिचं अचानक निधन झालं। आणि निधन झाल्यानंतर आईवडिलांनी त्याची माहिती तात्काळ जवळचे जे भावकीतले लोक आहेत यांना सुद्धा दिली आणि त्या भावकीतल्या लोकांनी संध्याकाळी त्या घरी गेले, जमा झाले आणि घरी जाऊन रातोरात त्या तरुणीचा अंत्यविधी केला। त्या ठिकाणी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती। पण मात्र या प्रकरणाची माहिती गावकऱ्यांना सकाळी समजली तेव्हा त्यांना एक मोठा धक्का बसला आणि याच घटनेची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली आणि यानंतर एक धक्कादायक गोष्ट, धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील जे नाव्हा गाव आहे या गावामध्ये घडलेली। तारीख आहे 21 ते 22 एप्रिल रात्री घडलेली। आता या रात्री या गावामध्ये राहणारी 19 वर्षीय तरुणी होती, तिचा परिवार होता, आईवडील होते। अशा पद्धतीने त्या घरामध्ये ते संध्याकाळी 21च्या रात्री संध्याकाळी जेवण करून रात्री झोपलेले होते। पण मात्र 12 वाजून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि तिचं निधन झालं। तिचा रातोरात जवळचे भावकीतले लोक बोलून त्या तरुणीचा मृतदेहाचा विल्हेवाट सुद्धा लावण्यात आली, म्हणजे अंत्यविधी सुद्धा करण्यात आला। आता भावकीतले मोजकेच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। अशा पद्धतीची घटना या गावामध्ये घडली होती। पण मात्र काही खबऱ्यांच्या मार्फत ही माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी चालू केली। जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी चालू केली, त्या मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेतलं, तेव्हा धक्कादायक प्रकरण समोर आलं की तेव्हा समजलं की ही जी 19 वर्षीय तरुणी होती तिचं गावातीलच एका तरुणासोबत प्रेम संबंध होते आणि ते प्रेम संबंध एका तरुणासोबत चालू असल्याची माहिती त्या आईवडिलांना समजलेली होती। पण मात्र आईवडिलांचा त्या प्रेम संबंधाला विरोध होता, कारण की ती तरुणी त्या तरुणासोबत लग्न करायचंय असा हट्ट धरत होती। आता आईवडिलांनी समजून सांगितलं की तो आपला नाही, त्याच्यासोबत असं काही जमणार नाही, तो त्याच्यासोबत लग्नाचा हट्ट धरू नको। पण मात्र तरुणीनं आईवडिलांचं ऐकलं नाही आणि त्याच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला। आता मुलगी ऐकतच नाहीये म्हणून आईवडिलांनी 21च्या रात्री त्या तरुणीचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर या प्रकरणाची माहिती भावकीतले जे लोक आहेत त्या भावकीतल्या लोकांना दिली आणि त्या रात्रीच या सगळ्यांनी मिळून तिचा त्या ठिकाणीच अंत्यविधी केला। अंत्यविधी करून मृतदेहाची विल्हेवाट सुद्धा लावली। त्यांना वाटलं या घटनेची माहिती कोणालाही कळणार नाही, काय नाही, याची दखल कोणी घेणार नाही। पण मात्र गावातील काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिलेली होती आणि पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी हे प्रकरण उघड केलं आणि त्या आईवडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान हे सर्व पूर्ण प्रकरण उघडकीस आलं। उघडकीस आल्यानंतर त्या आईवडिलांवर आणि ते जे भावकीतले लोक आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे। पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केलेली आहे। पण मात्र जर आपण पाहिलं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या घटना अजूनही घडत आहेत, महिला, मुली, तरुणी यांच्याबाबत कशा पद्धतीनं घडत आहेत। जर मुलींना घडलेलं प्रकरण आईवडिलांना सांगितलं होतं तर आईवडिलांनी सामंजस्याची भूमिका घेऊन समजून घेऊन तिला समजून सांगायला पाहिजे होतं। पण मात्र या ठिकाणी दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्यामुळं एक धक्कादायक घटना या ठिकाणी घडलेली होती। आता हे जे प्रकरण घडलं या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा, कारण की समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। या प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।